चालीसगांव ब्रेकिंग न्यूज। अगस्त को चालीसगांव शहर तहसीलदार कार्यालय में एकलव्य संगठन आदिवासी समाज की तरफ से एक निवेदन दिया गया। चलिए आपको बताते हैं कि वो निवेदन किस बात का था और उस निवेदन में क्या लिखा था। एकलव्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे साहेबांच्या आदेशानुसार आज दिनांक 23 ऑगस्ट 2024 वार शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात आम्ही जाहीर निषेधचे निवेदन दिलं। या निवेदनाचं कारण असं आहे, आदिवासी समाजाचे IAS डॉक्टर राजेंद्र भारुड साहेब यांना जाणून बुजून टार्गेट करून आदिवासी प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त असल्यामुळे त्यांना त्या पदावरून हटवण्यासाठी गुलाबराव पाटील साहेब हे त्यांच्या विरोधात भूमिका घेत असल्यामुळे आम्ही गुलाबराव पाटील साहेबांचे जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर असंच आदिवासींच्या विरोधात कोणी भूमिका घेत असेल तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करून त्या विरोधाचा सामना करणार आहोत। धन्यवाद। निवेदन देते वक्त ये सब लोग शामिल थे। एकलव्य संगठन जिला कार्य अध्यक्ष पिंटू भाऊ गायकवाड़, तालुका अध्यक्ष मोती पवार, टाइगर ग्रुप तालुका अध्यक्ष परवीन मालचे, युवा तालुका अध्यक्ष सागर गोकुड़, तालुका संगठन यमाजी गोकुड़, तालुका सल्लागार शंकर गायकवाड़, कामगार तालुका अध्यक्ष संतोष सोनवणे, तालुका उप संपर्क प्रमुख जी भाऊ गायकवाड़, टाइगर ग्रुप तालुका उपाध्यक्ष अन्ना सोनवणे, कार्यकर्ता दासू भाऊ सोनवणे, जगन माड़ी, रऊ भाऊ गायकवाड़, चेतन पवार, अक्षय गायकवाड़, देवीदास सोनवणे, प्रताप गायकवाड़।